जनतेचा कौल प्रभाग क्रमांक 10 मध्ये काँग्रेसचे पॅनल बळकट। काँग्रेसच्या पॅनलला मतदारांची पसंती। काँग्रेसच्या चारही उमेदवारांना जनसामान्यांचा मोठा पाठिंबा। विकासाच्या मुद्द्यावर नागरिक एकवटले। जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहे। या प्रभागात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधला असता जनतेचा कौल काँग्रेसच्या बाजूने झुकत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। काँग्रेसचे तगडे पॅनल रिंगणात आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये काँग्रेसने आपल्या अनुभवी आणि जनसंपर्क असलेल्या उमेदवारांना मैदानात उतरले आहे। यामध्ये प्रभाग क्रमांक 10 आसिफ अन्सारी, प्रभाग क्रमांक 10 अन्सारी फरहाना, प्रभाग क्रमांक 10 सुमैया बेगम, इनायत खान, प्रभाग क्रमांक 10 अमजद खान, नवाब खान या चारही उमेदवारांच्या रूपाने कांग्रेस ने एक इलेक्शन का प्रचार शुरू भैया मारवाड़ में क्या विकास काम है? विकास काम है। देखो अभी कांग्रेस के जो जितने भी उम्मीदवार है अभी सब शहर में जो है तो एक सेकुलर पार्टी चल रही। बाकी पार्टी जो है तो सब कोई जातिवाद बोल रहा, कोई कर हिंदू मुस्लिम कर रहा। तो सेकुलर पार्टी एक ही है जो है कांग्रेस। अब कांग्रेस ने एक सेकुलर पार्टी है और काफी सारे काम भी किए वार्ड में, जैसे ड्रेनेज का मामला हो, रोड का हो, जितने भी हमारे दुख में खड़े हमारे सुख में खड़े, चाहे हॉस्पिटल का मामला हो, चाहे पुलिस स्टेशन का मामला हो या कुछ भी हो, ड्रेनेज के काम हो, रोड के काम हो, लाइट के काम हो, ये सब कांग्रेस के जितने भी हमारे उम्मीदवार है अभी ये शहर में जितने भी उम्मीदवार है सबने करे और सब काफी पावरफुल उम्मीदवार है और अच्छे भी है, दुख में सुख में खड़े रहते। कोई भी काम कभी भी उनको आधी रात को बोलो आ जाते। तो अभी माहौल तो कांग्रेस का चल रहा और हमारी भी ये उम्मीद है कि सभी भाइयों से हमारा यही कहना है कि कांग्रेस के जितने भी उम्मीदवार है इनको सपोर्ट करो। एक सेकुलर पार्टी है, इसको मजबूत करो। आगे चल के तुम्हारे कहीं पर भी काम हो, चाहे महानगर पालिका में हो, चाहे कुछ भी हो, हॉस्पिटल के हो, पुलिस स्टेशन के हो, सब में ये एक ताकत लगा के पूरे जितने भी उम्मीदवार है सब खड़े रहेंगे और आपका काम करके देंगे। क्या नाम आपका? पठाण साहिल। दादा आता निवडणुकीचा प्रचार सध्या सुरू आहे प्रभाग क्रमांक 10 मध्ये, तर तुमच्या वार्डात काय काय विकास कामे झाले? आमच्या वार्डामध्ये भरपूर काही अशी कामं झालेली आहेत की जे आमच्या महिन्यामध्ये जे काही नागरिक आहेत त्यांचे भरपूर कामं केलेले त्यांनी। असे काही भरपूर काम आहेत की ते आम्हाला जे पाहिजे होते कामं ते आम्ही करून घेतलेले। जे काही थकीत बाकी आहे कामं ते आता ह्या इलेक्शन मध्ये जे कोणी आमचे उमेदवार असतील जे निवडून घेऊ आम्ही त्यांच्याकडून काही करण्यात घेऊन टाकू, करून घेऊ ती कामं। या प्रभागाचे नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, कोणाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे या निवडणुकीत? आम्ही ह्या पार्टीमध्ये समजा काँग्रेसच्या पाठीमागे आहेत आणि आम्ही त्यांना भरपूर काही असे साथ देऊ शकतो आणि त्यांना निवडून आणू। अरविंद एकनाथ कांबळे।